तर मंडळी, प्रचाराचा वेग वाढलेला आहे कारण दिवस आता कमी उरलेले आहेत आणि आपण आलेलो आहोत शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात. इथल्या विद्यमान आमदार मोनिका राजळे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी थेट बोलूयात. काय एकूण मूड आपल्याला मतदारसंघात दिसतोय? पुन्हा एकदा म्हणजे तिसरी टर्म या विषयाला घेऊन आपण मतदारांकडे मतांचा जोगवा मागताय. हा जोगवा मागत असताना कोणते मुद्दे घेऊन त्यांच्यापर्यंत आपण जाताय? तिसऱ्यांदा मला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने उमेदवारी दिलेली आहे. मला असं वाटतं की 10 वर्षामध्ये जी काही विकास कामं केली, लोकसंपर्क ठेवला, केंद्राच्या आणि राज्याच्या योजना वाडी वस्ती तांड्यावर पोहोचवल्या आणि त्याचीच कामाची पावती म्हणून तिसऱ्यांदा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा उमेदवारी मिळाल्यानंतर अतिशय सकारात्मक वातावरण मतदारसंघामध्ये आहे. आमचे गाव भेट दौरे असतील, मेळावे असतील, युवा मोर्चा असेल, महिला मोर्चा असेल, सगळेच आमच्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेतील जे आघाडी आणि मोर्चा प्रत्येक कार्यकर्ता आज गावागावात पोहोचलेला आहे. बरं, 10 वर्ष आपण इथे आमदार आहात. आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत कोणकोणती महत्वाची कामं म्हणा किंवा मुद्दे असतील ते आपण या मतदारसंघात तडीस लावले? अमरापूरला थोडंसं 222 केव्हीचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं आहे. त्याचबरोबर शेवगाव पाणी पुरवठा योजना जी कित्येक वर्षापासून प्रलंबित होतं, शहराला 10 ते 12 दिवसांनी पाणी मिळायचं, ती आता गेल्या 15 दिवसापूर्वी त्याचं भूमिपूजन प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली आहे. पाथर्डी पाणी पुरवठा योजना ही याचंही काम 50-60% जास्त झालेलं आहे दोन्ही शहरांचं. आणि ज्या आमच्या ग्रामीण भागातील जीवन प्राधिकरणच्या योजना होत्या, तर जलजीवनच्या माध्यमातून त्याचं नूतनीकरणाचं काम चालू आहे. त्यामध्ये माळीबाबा अमरापूर असेल, बोदेगाव सातगावाची असेल, शहर टाकी योजना असेल आणि नव्यानं भगवानगड 40 गावांची योजनेचं काम चालू आहे. त्याचबरोबर एक प्रलंबित असलेला ताजनापूरचा विषय आहे. टप्प्या 2 मधून ड्रीप इरिगेशनने शेतकऱ्यांपर्यंत पाणी देण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर टप्पा 1 जी योजना पूर्वी झालेली होती त्यातून 13 गावांना जे काही शिल्लक पाणी आहे त्यातील त्या 13 गावांना पाणी देण्यासंदर्भात देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडे हा जलसंपदा विभाग असल्यामुळे त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात त्याला तांत्रिक मान्यता मिळून मला खात्री आहे की सरकार आल्यानंतर त्याच्यासाठी निधीची तरतूद होऊन या 13 गावांच्या तलावांना पाणी देण्याचं काम होईल. निदान यंदा तरी ही टर्म तरी निवडणूक जे किंवा पुढली टर्म आपण म्हणूयात पाण्याचा विषय सोडून दुसऱ्या मुद्द्यावरती लढवली जाईल का? निश्चित आहे की शेवटी विकासाचे आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहे. ज्या काही आता आमच्या 2.5 वर्षात सरकारने जे काही निर्णय घेतलेले आहे हे फक्त निवडणुकीपुरते घेतले नाहीये, तर प्रत्यक्षात अंमलबजावणी आज या सर्व योजनांची आम्हाला बघायला मिळते. रस्ते असेल, पाणी असेल, जलसंधारण असेल, शिक्षकांचे विषय होते, त्याचबरोबर महिलांचे विषय होते, तेही मार्गी लागलेले आहेत. आज महिलांना लाडकी बहीणसारखी योजना आहेत, वीज बिल माफ झालेली आहेत, दुधाचे भाव वाढलेत, कांद्याचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे चांगलं वातावरण मतदारसंघामध्ये आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक होईल. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून, राज्य शासनाकडून भरीव निधी आम्हाला रस्त्याला आलाय. एक उदाहरण द्यायचं झालं तर तिसगाव पैठण रस्त्यासाठी 200 कोटीपेक्षा जास्त निधी एका रस्त्याला आलाय जो हॅममधनं होतोय. आणि म्हणून ग्रामीण भागातील रस्त्याला बजेट आणि जिल्हा नियोजनमधून 25-15 मधून निधी झालेला आहे. आणि मला खात्री आहे की मागच्याही जवळपास 1500 कोटीची कामं मागच्याही टर्ममध्ये झाली आणि त्याच धर्तीवर खरं तर 2.5 वर्षाचाच कालावधी मिळालेला आहे. त्यामुळे 1000-1200 कोटीची आमच्या कामं चालू आहेत. आपल्या मतदारसंघात आपण विकास कामं केल्याचा दावा करताय, पण काही वेळेला सरतेशेवटी आपल्या इथे जातीय समीकरण देखील जुळून त्यावरती एक भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो. याची आपल्याला कितपत भीती वाटते किंवा हे आपल्याला अडसर येऊ शकतं असं आपल्याला वाटतं का? निश्चित की वातावरणामध्ये किंवा समाजामध्ये हे आरक्षणाचे मुद्दे किंवा जातीपातीचे विषय हे निवडणुकीपुरतेच येतात आणि ते विरोधक काय करतात किंवा शेवटी कोण करतं यापेक्षा मला असं वाटतं की निवडणुकीपुरता या सर्व गोष्टींचा वापर झाला नाही पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर की आमचं भविष्यामध्ये आम्ही 5 वर्षासाठी आमच्या मतदारसंघामध्ये काय काम करणार आहोत. कारण लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर तो कुठल्या जातीपातीचा नसतो. त्याला मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांची कामं करायची असतात, अडचणी सोडायच्या असतात. आणि म्हणून आमच्याही परिवाराने कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. जवळपास 25 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व आमच्या परिवाराने केलेलं आहे आणि आमच्या दृष्टीने जातीपात, जातवादी किंवा इलेक्शनमध्ये ज्या काही गोष्टी येतात त्या गौण असल्या पाहिजे या मतावर आम्ही ठाम आहोत. माजी आमदार देखील आपल्या विरोधात उभे आहेत, घुले पाटील. शिवाय तुतारीचे उमेदवार ढाकणे जे तेही आपल्यासमोर उभे असल्याचं आपण बघतोय. किती आव्हान वाटतं? निवडणूक ही शेवटी कुठली दुरंगी असो किंवा पंचरंगी असो, निवडणूक ही सोपी नसते, आव्हान असतो. परंतु माझा विश्वास आहे की गेल्या 10 वर्षापासून जे विकास कामं तालुक्यात केले असेल, मतदारसंघात केले असेल, पक्षाच्या संघटन वाढीसाठी केलेलं असेल, त्याचबरोबर
विकास कामं योजना हे सगळ्या आम्ही कार्यकर्त्यांनी गावागावात संपर्कही ठेवलेला आहे. त्यामुळे निवडणूक कशा पद्धतीने होईल अवघड आहे की अवघड नक्कीच नाही, परंतु 100% आम्ही विजय मिळू हा विश्वास आम्हाला आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, पाथर्डी, शेवगाव, अहिल्यादेवी नगर.